वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. भगवान शिवांना वंदन करून तसेच शिवांचे अतिशय भक्त असणाऱ्या कविकुलगुरू कालिदास यांचा मेघदूत नावाच्या एका खंडकाव्याला एक वेगळी उंची ही आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी प्राप्त झाली आणि आपल्या वर्गाचं नावही आज आषाढस्य प्रथम दिवसे असं आहे. पौरव सरांनी सांगितलेलंच आहे. आषाढस्य प्रथम दिवसे याचा अर्थ आषाढ महिन्याचा पहिला दिवस. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ असं सगळं करत असताना आपल्याला हे माहिती आहे की आषाढ हा एक आपल्यासाठी महिना आहे मराठी वर्षांपैकी. पण जे न देखे रवी ते देखे कवी या न्यायाने कविकुलगुरू कालिदासांनी एका सुंदर कलाकृतीची निर्मिती करून त्या कलाकृतीला अजरामर केलेला आहे आणि त्या कलाकृतीचा सगळा जो मूल स्रोत आहे हा आषाढाच्या पहिल्या दिवसाशी जोडला गेलेला आहे. आता नेमका आषाढाचा पहिला दिवस म्हणजे तरी काय? आपल्यासाठी तर कालची 14 तारीख होती, आजची 15 तारीख आहे. जुलै महिना आहे, जसा नेहमी येतो तसाच येतो. पण आजच्या एवढ्या दिवसाचं महत्व काय? तर सगळ्यात पहिल्यांदा कालिदास हे नाव आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. पण बरेच जण असेही आहेत. माझ्याकडनं ऑडिओ पूर्ण आहे. 100% माझ्याकडनं ऑडिओ आहे. ज्यांना ऑडिओ कमी वाटत असेल त्यांनी आपलं डिव्हाइस एकदा चेक करावं. आणि जर असं वाटत असेल अजूनही आवाज येत नाहीये तर लेफ्ट होऊन तुम्ही परत जॉईन होऊ शकता. कालिदास हे संस्कृत वाङ्मयाला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. मानवी भावभावनांचा निसर्गाचा अनेक घटकांवर केला गेलेला एक ज्याला आपण म्हणू शकतो त्याचं जे लेपन आहे किंवा त्या घटना किंवा त्या तत्वांवर मानवी भावभावनांचं केलेलं आरोपण हे कालिदासा इतकं दुसरं कोणालाही उत्तम प्रकारे जमलेलं नाही असं बऱ्याच ठिकाणी आजही म्हटलं जातं. हे सगळं असताना हा जो कालिदास आहे या कालिदासाच्या नावावरून सुद्धा अनेक अपभ्रंश दिसून येतात. काही जण म्हणतात त्याच्या नावावरून तो कालीचा दास असला पाहिजे. त्यानंतर कोणी जण म्हणतात त्यांच्या प्रत्येक लेखनामध्ये हा प्रत्येक वेळेला उज्जैनी या प्रदेशाचा उल्लेख करतो म्हणजे याचा जन्म उज्जैनीचा असला पाहिजे. काही जण म्हणतात की तुमचा त्यांच्या लेखनामध्ये कृपा करून माईक करा अनम्यूट करू नका. काही जण म्हणतात की त्यांच्या लेखनामध्ये अनेकविध ठिकाणी वैदर्भीय किंवा विदर्भ प्रदेशाचा भाग दिसून येतो म्हणून ते कदाचित वैदर्भी असावेत. काही जण म्हणतात अतिशय ज्याला आपण म्हणू शकतो शृंगाराने परिपूर्ण असलेलं त्यांचं लेखन असल्यामुळे त्यांच्या लेखन शैलीतनं सुद्धा आपल्याला अनेकविध विलासी आयुष्य भोगलेला हा मनुष्य असावा असा सुद्धा भास दिसून येतो. मग आता नेमकं आपण यातलं काय मानायचं आहे तर आपण एवढंच मानायचं आहे की आपल्याला जे आनंद देऊ शकतं असं काव्य आणि आपल्या बुद्धीला एक प्रकारची उल्हासितता देऊ असणारं जे काव्य ज्यांच्या लेखनीतनं निर्माण होणार आहे अशा कालिदासांचं अस्तित्व अशा कालिदासांचं लेखन आपल्यासाठी अत्यंत पुरेपूर आयुष्यभर पुरणारं असं. मग आता या कालिदासांच्या जन्मकाळापासून तर त्यांच्या नावापर्यंत अनेकविध प्रकारे आजही तर्क लावल्या जातात. बऱ्याच ठिकाणी त्या तर्कांना पुष्टी मिळते, बऱ्याच ठिकाणी मिळत सुद्धा नाही असे अनेकविध भाग त्याच्यामध्ये दिसून येतात. पण आपल्यासाठी कालिदास हे संस्कृत वाङ्मयातलं अग्रगण्य असलेलं नाव आहे एवढी ओळख त्यांची पुरेशी आहे. कालिदासांनी एकूण 7 कलाकृती निर्माण केल्या आणि या 7 कलाकृती म्हणजे जणू काही इंद्रधनुष्याचे 7 रंगच आहेत की काय असा भाव त्यातनं निर्माण होतो. मग त्यामध्ये 2 महाकाव्य आहेत, 2 खंडकाव्य आहेत आणि 3 नाटकं आहेत. अशा 7 कलाकृतींमध्ये सगळ्याच कलाकृती या सर्वोत्तम ठरल्या पण त्यातल्या त्यात रसिकमनाच्या हृदयावर कोरून ठेवलेली अजरामर कलाकृती जी आषाढाच्या पहिल्या दिवशी आपल्याला स्मरतेच स्मरते अशी कलाकृती म्हणजे मेघदूत हे त्यांनी लिहिलेलं खंडकाव्य.
या खंडकाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की या खंडकाव्यामध्ये घडलेली कुठलीही गोष्ट ही वास्तविक नाही, कल्पना विश्वामध्ये रमलेली किंवा कल्पनेचा परिपोष असलेली अशी ती गोष्ट आहे, असं ते कथानक आहे. पण त्या कथानकाचं सामर्थ्य इतकं आहे, ते सामर्थ्य नेमकं काय आहे हे आपण जेव्हा व्याख्यानाला पूर्णत्व देऊ, त्याच्यानंतर मी तुम्हालाच विचारेल की तुम्हाला काय जाणवलं. त्याच्याबद्दल आता मी काही उलगडा करत नाही. पण या कथानकाची सुरुवात होते ती एका शाप प्रसंगातून आणि या कथानकाचं समापन होतं ते एका उत्तम असलेल्या आशीर्वादातनं, असा या संपूर्ण कथानकाचा प्रवास आहे. शाप प्रसंगातनं निर्माण झालेलं हे काव्य जेव्हा समापनाकडे जातं त्यावेळेला आशीर्वाद स्वरूप होतं. तर प्रसंग असा आहे, आता आपल्याला कालिदासांचा मेघदूतम नेमकं काय आहे आणि आषाढाचाच पहिला दिवस का, याच्यावर आपण थोडंसं बघणार आहोत. कथानक असं आहे, यक्ष हा स्वर्गस्थ असणारा एक गण आहे. यक्ष, गंधर्व हे सगळे स्वर्गामध्ये निवास करणारे असतात, स्वर्गामध्ये राहणारे असतात. त्यापैकी हा यक्ष आहे. या यक्षाचं कुठलंही नाव नाही. आपल्याला रसास्वाद घ्यायचा आहे, त्याच्यामुळे नाव, गाव, वस्तू, प्राणी, मग हे असं का, ते तसं का, टेक्निकल आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही. आपल्याला त्याच्यातला भाव आणि सौंदर्य बघायचं. एक यक्ष आहे, त्या यक्षाचं नवनवीन लग्न झालेलं आहे. स्वर्गामध्ये कुबेराच्या घरापुढे त्याचं घर आहे. आता कुबेर उत्तर दिशेकडे राहतो. उत्तरेकडे कुबेराचं स्थान आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. त्याचा जवळपास राहणाऱ्या यक्षाची पूर्ण वस्ती आहे आणि त्या वस्तीमध्ये राहणारा हा एक यक्ष आहे. नवपरिणीत असलेला असा तो आहे. आणि एक दिवस तर त्या यक्षाचा नवविवाह म्हणजे नवीन विवाहित आहे तो आणि विवाहित असल्यामुळे आपल्या पत्नीच्या आठवणींमध्ये रमत गमत तो काम करतोय. कुबेराकडे त्याचं काम आहे आणि कुबेराकडे रोज दिल्या गेलेली जी कामं आहेत, जी काही ठराविक कामं आहेत, ती कामं करायला त्याला सांगितली आहेत. पण असं करत असताना एक दिवस त्याच्या हातून एक मोठा प्रमाद घडतो, म्हणजे एक चूक घडते आणि त्या चुकीचा परिणाम म्हणून किंवा त्या चुकीचं त्याला इतकं मोठं त्याला शिक्षा होते आणि त्या चुकीचं परावर्तन इतक्या मोठ्या शापात होतं की त्याला कुबेर सांगतो की 1 वर्षापर्यंत पत्नी विरहामध्ये तुला या कुबेर नगरीला सोडून, अलका नगरीला सोडून तुला रामगिरी नावाच्या पर्वतावर 1 वर्षापर्यंत राहायचं आहे. तुझी पत्नी तिथे येणार नाही. तुला कुठल्याही कामासाठी प्रवृत्त केला जाणार नाही. तुला फक्त त्या रामगिरी पर्वतावर 1 वर्षभराचा काळ घालवायचा आहे. आणि जेव्हा भगवान विष्णू चातुर्मासात सुरुवात झालेली आजपासून, तर वर्षभराचा काळ आहे म्हणजे साधारणतः विचार करून चला की कार्तिक एकादशीला भगवान विष्णू निद्रेतनं उठणार, म्हणजे आधीच्या कार्तिक एकादशीला घडलेला हा प्रसंग आहे असं आपण समजूया. कसे तरी 6 महिने गेलेले आहेत वर्षातले, 8 महिने गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता आषाढ महिना लागला आणि आषाढ महिन्यामध्ये आता त्याचा जीव व्याकुळ व्हायला लागला. आणि व्याकुळ असताना त्याचा पहिल्यांदाच पहिला श्लोक येतो. मेघदूतम या काव्याची सुरुवातच आहे. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः शापेनास्तंगमित महिमा वर्ष भोग्येण भरतु. यक्षश्चक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु स्निग्ध छाया तरुषु वसती रामगिर्याश्रमेषु. 1 वर्षापर्यंत आपल्या पत्नीपासून विरह अवस्थेमध्ये राहण्यासाठी त्याला पाठवलेलं आहे रामगिरी पर्वतावर आणि तो रामगिरी पर्वतावर निघून गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दिवस कंठत असताना कसं तरी त्या रामगिरी पर्वतावर, आता रामगिरी पर्वत तरी आहे तरी काय, एक मोठा भव्य पर्वत आहे, निसर्गाने भरलेला आहे. पण असा निसर्ग काय कामाचा जिथे आपले प्रियजन आपल्या सोबत नसतील. बऱ्याच जणांना एकांत आवडतो, बऱ्याच जणांना एकटं फिरायला आवडतं. पण यक्षाची अवस्था काय होती, तर तो नवपरिणीत होता आणि अशा अवस्थेमध्ये तो
एकटा रामगिरीवर आलेला आहे. इतकं सुंदर निसर्ग आहे, पण निसर्गामध्ये त्याची प्रिया त्याच्याबरोबर नाही. त्याच्यामुळे कसे तरी दिवस तो आला दिवस घालवायचा असं घालवतोय आणि त्याच्यानंतर एक दिवस आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याला काय दिसलं? ते काय दिसलं ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला दिसलं की मला सांगता की दिसतंय? कोणीतरी एकाने मला फक्त सांगा की स्क्रीन प्रेझेंट होते. दिसतंय? हो, दिसतंय दिसतंय. हो. हे कालिदास आहेत असं समजा. आपण चित्राच्या माध्यमातून समजून घेऊया. कालिदासांच्या हातामध्ये लेखणी आहे, एकीकडे भूर्जपत्र आहे किंवा लेखन असलेलं साहित्य आणि तिथे ते काहीतरी लेख लिहित आहेत, काहीतरी लिखाण करतात आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि अशा अवस्थेमध्ये असताना त्यांचा मागे जो तुम्हाला दिसतोय तो आहे यक्ष. जो यक्ष त्या रामगिरीवरच्या प्रदेशामध्ये इकडे तिकडे फिरतो आहे, विहार करतो आहे. आणि हा प्रसंग आषाढाच्या पहिल्या दिवशी त्या रामगिरी पर्वतावर त्याला दिसला. तुम्हाला मेघामध्ये आकृती दिसते आहे मनुष्याची. मी सुरुवातीला जसं म्हटलं, अचेतनावर चेतनाचं आंदोलन आरोपण करण्याचं सामर्थ्य कालिदासाच्या लेखनात होतं. आता आपणही ढगामध्ये आकार शोधतोच की. आपल्याला पावसामध्ये म्हणा किंवा निरभ्र आकाशामध्ये जर आपल्याला ढग दिसले, तर आपल्याला त्या ढगामध्ये आकार शोधायला आवडतात. मग आपल्याला कुठे एखादा प्राणी दिसेल, कुठे एखादा पक्षी दिसेल, कुठे एखादं फूल दिसेल, कुठे एखादं फळ दिसेल, कुठे एखादी व्यक्ती दिसेल, कुठे एखादा राक्षस दिसेल. असे खेळ आपण फार पहिलेपासून करतो. त्या यक्षाला त्या मेघामध्ये एक दूत दिसला मनुष्य रूपामध्ये आणि त्याला असं वाटलं की हा दूत आपलं निश्चितपणे काम करेल. आणि दारी आलेल्या अतिथीला आपण जसं स्वागत करतो, पायघड्या घालतो, पुष्पगुच्छ देतो, घरामध्ये बोलवतो, पाणी विचारतो, चहा विचारतो, हे जे आपल्या आदरातिथ्याचा जो भाग आहे, तसाच भाग इथे यक्षाने सुद्धा भारतीय संस्कृतीचं पूर्णतः अवलंबन केलेलं आहे आणि यक्षाने तिथे पुष्पांजली त्याला अर्पण केलेली आहे. वेलकम, की तू माझ्या दारी आज आलेला आहेस आणि माझ्या दारी आलेला याचकाला मी विनमुख पाठवणार नाही. निदान माझी पुष्पांजली तू स्वीकार कर, कारण कुठल्याही अतिथीचा सन्मान केल्याशिवाय त्याला विनमुख पाठवणं ही माझी संस्कृती मला सांगत नाही, असं यक्षाचं वाक्य आहे. आणि मग तो यक्ष त्या रामगिरी पर्वतावर असलेल्या अनेकविध रानफुलांनी युक्त असलेल्या फुलांचा एक असा गुच्छ करतो म्हणा किंवा त्या फुलांना एकत्र करून ती ओंजळ त्याला अर्पण करतो. जणू काही एखाद्या तहानलेल्या माणसाला कोणीतरी पेलाभर पाणी आणून द्यावं आणि यथेच्छ त्याने पाणी पिऊन तृप्ततेची ढेकर द्यावी, असा भाव यक्षाच्या मनामध्ये आहे. आणि यक्षाला तो मेघ म्हणजे दूतच वाटतोय. जसं आपण देवदूत हा शब्द वापरतो, तसा हा मेघदूत आहे त्याच्यासाठी. आणि काय सांगायचंय यक्षाला, त्याच्या पत्नीला? पहिले आपण काय गोष्ट बघितली की यक्ष गेलेला आहे कुबेराकडे, त्याच्याकडनं प्रमाद घडला. कुबेराने त्याला सांगितलं की आता तडक तुला रामगिरीवर निघून जायचंय, कारण तिथेच तुला या चुकीचं प्रायश्चित्त तुला तिथेच प्राप्त होईल. बरं, घरी जाऊन बायकोला सांगून जातो अशी पण उदागिरी नाहीये. तिथनं निघायचंय आणि थेट रामगिरीला पोहोचायचंय. त्याच्यामुळे माझी बायको सुद्धा, मला तिला सुद्धा कळवता आलं नाही की मी कुठे आहे, काय आहे. हे कळलं असेल नंतर कुबेराकडनं, पण माझं काही कर्तव्य होतं की नाही पती म्हणून, ते मला काही करता आलेलं नाही. ही खंत त्याच्या मनाला 8 महिन्यांपासून लागलेली आहे. कसं तरी तो स्वतःच्या मनाची समजूत घालत 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 आषाढाचा पहिला दिवस आला आणि त्या आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याला हा मेघ दिसला आणि तो मेघ दिसल्यानंतर त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि तो म्हणाला की आता मला फक्त इतकंच करायचंय की मेघा, तू फक्त माझ्या पत्नीकडे जा आणि तिला इतकंच सांग की इतका दिवसाचा विरह काळ आपण कसा बसा घालवला, पुढचे 4च महिने आहेत, ते 4 महिने हा हा म्हणता निघून जातील आणि मी तडक तुझ्या भेटीला अलका नगरीमध्ये येईल. मी इथे सुखरूप आहे, तू सुद्धा तुझ्या प्रकृतीची काळजी घे, तुझं क्षेमकुशल जे असेल ते उत्तम प्रकारे सांभाळ, मी लवकरच तुझ्या भेटीला येईल. एवढाच निरोप मेघाच्या माध्यमातून यक्षाला द्यायचा आहे. मग आता जेव्हा मेघाला तो यक्ष अशी ओंजळ अर्पण करतोय, त्यावेळेला तो सुद्धा अतिथी म्हणून त्याचा स्वीकार करतोय. आणि एक छान वाक्य इथे त्यांनी कालिदासांनी वापरलेलं आहे की जसं आकाशामध्ये मेघ जमल्यानंतर मोरांना सुद्धा आनंद होऊन ते नृत्य करतात, तर जी माणसं रोमॅन्टिक आहेत त्या माणसांच्या प्रेमाला काय सांगू शकतो आपण? काहीच नाही. बघा ना, थोडंसं आपल्याकडे वातावरण बदललं की लगेच आपल्याकडल्या गाड्या निघतात आणि आपण लॉंग ड्राईव्हला जातो. आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास, आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर आपल्याला फिरायला आवडतं.
मग हा येणारा मेघ, एक मेघ सुद्धा विरही जनांना व्याकुळ करतो. तर इथे तर मी माझ्या पत्नी शिवाय आलेलो आहे, त्याच्यामुळे माझा विरह हा किती पराकोटीचा असेल हे फक्त आणि फक्त तो मेघच समजू शकतो. असं म्हणून त्याने त्या मेघाला आपल्या नजरेसमोर तिष्ठत ठेवलेला आहे. आणि तो मेघ त्याला ऍक्च्युअल कसा दिसला असं व्हिज्युअल नंतर खूप जणांनी केलं. ते मला फार आवडलं. तर तुम्ही हे चित्र नीट बघा. तुम्हाला या ढगामध्ये एक असा हत्तीचा आकार दिसेल. आणि हा रामगिरी पर्वत आहे. जिथे जिथे माझा कर्सर जातो तिथे तुम्ही बघा, हा जो आहे हा यक्ष आहे, वृक्ष झालेला आहे. आणि हा रामगिरी पर्वत आहे. त्या रामगिरी पर्वताचा त्या पर्वतरांगा आणि तिथे असलेला हा जो मेघ आहे, त्या मेघामध्ये त्याने हत्तीचा आकार बघितलाय. त्याचं कारणही असं, कारण श्लोकच तसा आलेला आहे. तस्मिन अद्रौ कतिचिद बला विप्रयुक्तस्य कामी नीत्वा मासान कनकवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठ. कसा तरी दिवस काढत काढत तो कामी असलेला, तो प्रत्येक गोष्टीवर आरोपण, तो निसर्गावर सुद्धा त्याच्या बायकोला शोधतोय, त्याच्या पत्नीला शोधतोय, त्याच्या प्रियेला शोधतोय. प्रत्येक ठिकाणी त्याला त्याच्या पत्नीचा भास होतो आहे. असा कामी युक्त असलेला तो जो यक्ष आहे, तो यक्ष कसा करत महिने महिने काढतोय. त्याच्या हातामध्ये जेव्हा तो आला त्यावेळेला एक सोन्याचं कडं गळून पडलेलं आहे, याची सुद्धा त्याला भ्रांत नाहीये. का आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानो मग प्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श. आषाढस्य प्रथम दिवस आहे, आषाढाचा पहिल्या दिवशी मेघम आश्लिष्ट सानू, आश्लिष्ट म्हणजे आलिंगन घातलेला दिसला. अशा उंच उंच पर्वतांवर गेल्यानंतर आपल्याला वाटतं ना आपल्याकडे ढग चाललेत, तर ते ढग जाणं म्हणजे जणू काही ते पर्वताला मिठी मारतायत असं आरोपण केलेलं आहे इथे. तर ते मेघ फक्त त्या पर्वतावरून जात नाहीयेत, तर ते जणू काही त्या रामगिरी पर्वताला मिठी मारून जात आहेत ते. आणि तिथे मला तो मेघ कोणाप्रमाणे दिसला, वक्र क्रीडा परिणत गज, म्हणजे जणू काही पर्वताला आपल्या सोंडेने धुसण्या देणारा हत्ती असावा, अशा अर्थाने मला तो मेघ दिसला. आणि तो मी बघता झालो, किंवा असा तो मेघ ददर्श, बघता झाला, पाहता झालाय तो यक्ष. किती सुंदर आरोपण केलेलं आहे की आकाशात काळे कुट्ट मेघ आहेत, त्याला त्याच्यामध्ये हत्ती दिसलेला आहे. आणि असा हत्ती जो आपल्या सोंडेने त्या जणू काही पर्वताला असा ढुसण्या मारत 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 तो आपल्या रस्त्यामध्ये आलाय की काय, त्याला बाजूला करत पुढे जाण्याचा विचार करतोय, असा तो यक्ष. आणि तिथे दिसलेला तो मेघ आहे. मेघाला उत्तम प्रकारे त्यांनी सगळं उपचार केले. उपचार केल्यानंतर त्याचे डोळे भरून आलेले आहेत. इतकं नयनरम्य दृश्य आहे. पण माझी पत्नी माझ्याजवळ नाहीये, मला तिला हे दृश्य दाखवता येत नाही, तिला हा आनंद दिसत नाहीये, याचं दुःख आहे. आणि मग त्या मेघाने एकही चकार शब्द संपूर्ण संवादामध्ये काढलेला नाही. इथे मेघ हा श्रोता आहे आणि यक्ष हा वक्ता आहे फक्त. आणि असं करत 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 यक्षाला मेघामध्ये असं का दिसलं, का त्याला तो वप्र क्रीडा परिणत गज दिसला, त्याचं उत्तर जाणकारांनी असं दिलेलं आहे की जो व्यक्ती कामभावनेने व्याकुळ झालेला असतो, किंवा जो आपल्या जवळच्या व्यक्तीच्या विरहात असतो, त्याला चांगलं वाईट, उत्तम अनुत्तम, चेतन अचेतन, विवेक अविवेक काहीच कळत नाही. तो कशालाही काही म्हणतो. प्रेमाने सैरभैर झालेल्या एखाद्या व्यक्तीला बघा, त्याला कशाचंच भान राहत नाही, आपण कशावरही कशाचं आरोपण करतो, हीच अवस्था यक्षाची सुद्धा झालेली आहे. आणि असं करत 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 त्याने त्यामध्ये एक दूत बघितला आणि शेवटी यक्षाच्या मनाला दिलासा मिळालेला आहे. आणि मग दारी आलेल्या माणसाकडनं आता त्याच्या मनामध्ये दोनच गोष्टी आहेत. एक, माझं म्हणणं या मेघाने दूत म्हणून माझ्या पत्नीपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि तू पटकन निघून नको जायला. मग त्याला थांबवण्यासाठी त्याचं वर्णन केलेलं आहे की तू कोण आहेस. तो पुष्कर, आवर्तक अशा सर्वोत्कृष्ट कुळांमध्ये असलेल्या मेघांमधला तू जन्माला आलेला आहेस. तू असा तसा नाहीयेस बरं. त्याच्यामुळे तुझं अस्तित्व हे किती महत्वाचं आहे. तुला थांबवून ठेवण्यासाठी मी तुला सांगतो ना की तू कोण आहेस. तू सामान्य नाहीस, माझ्यासाठी असामान्य असलेला तू आहेस. आणि तू तुझ्या कुळाचा विसर पडू देऊ नको. तू कुठल्या कुळातनं आलेला आहेस, त्याच्यामुळे माझं काम तुला करावंच लागेल. कारण जी माणसं हृदयाने मोठी असतात, जी माणसं मोठ्या हृदयाची असतात, ती कधीही समोरच्याची विनंती विफल जाऊ देत नाहीत, ती ऐकून घेतात. आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीचं मन फार मोठं आहे, म्हणजे कोणाचे वाईट गोष्टी चांगल्या गोष्टी तो ऐकून घेतो, त्याच्यावर काही म्हणत नाही, किंवा म्हटलं तरी प्रेमाने सांगतो.
तसा माझा मूर्खपणा, माझा बाष्कळपणा तुला वाटेल, मी ते सगळं मान्य करतो. पण तू त्याला विफल नको जाऊ देऊ रे. माझी अवस्थाच अशी आहे, की मला काहीच कळत नाही मी काय बोलतोय ते. अशी माफी सुद्धा सुरुवातीला यक्ष त्याला मागताना दिसतो आणि नंतर असं करत, 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 करत मग मेघ काय प्रश्न विचारू शकतो, हा पहिल्यांदाच विचार करून यक्ष त्याला असं म्हणतो, की मला माहितीये तू आता मला हे विचारणारच ना, त्याच्यामुळे तू विचारण्याआधीच मी तुला सांगतो. काय सांगतो? तर आता या रामगिरी पर्वतापासून तुला जायचं आहे अलका नगरीला. बरं, आता अलका नगरीची गोष्ट अशी आहे, की अलका नगरी नावाची कुठलीही नगरी भारताच्या कुठल्याही नकाशामध्ये तुम्हाला दिसणार नाही. अलका नगरी हे मानस सरोवरापर्यंत तुम्हाला दिसेल. त्याच्या पलीकडे असलेली कुबेराची नगरी अलका नगरी ही तुम्हाला कुठल्याही नकाशामध्ये दिसणार नाही, कारण ती एक्झिस्टच नाही. पण कालिदासाने इतक्या उत्तम प्रकारे ती रंगवली आहे, की आपण त्या अलका नगरीच्या उंबरठ्यावर जाऊन उभं राहतो आणि आपल्याला नंतर असं वाटतं, की अरे आपण जे बघतोय ते तर नाहीच आहे, पण तरी ते असल्यासारखं का वाटतं, असा मृगजळासारखा भास त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि असं करत 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 मग रामगिरीपासून अलकानगरीपर्यंत जाण्याचा प्रवास, तुला रस्ता सांगायला पाहिजे ना, रूट तर तुला कळायला पाहिजे की कुठल्या मार्गाचा अवलंब करत तुला जायचं आहे. मग इथे मेघदूतामध्ये सांगितलेला जो मेघ मार्ग आहे तो दोन भागांमध्ये सांगितलेला आहे. एक आहे पूर्व मेघ आणि एक आहे उत्तर मेघ. पूर्व मेघामध्ये यक्षाने रामगिरीपासून अलकानगरीपर्यंत सांगितलेला मार्ग येतो आणि उत्तर मेघामध्ये फक्त अलकानगरीचं वर्णन येतं. आता रामगिरीपर्यंत आलायस तू, मला दिसलायस, माझ्या मनातल्या भावना माझ्या पत्नीपर्यंत पोहोचवण्याचं दायित्व तू घेतलेलं आहेस आणि मला माहिती आहे तू माझा मित्र आहेस, त्याच्यामुळे मला तू कुठल्याही प्रकारे निराश करणार नाहीस. त्याच्यामुळे आता मी तुला जे काही सांगतो, जो मार्ग सांगतो, त्या मार्गाचा अवलंब करत तुला असं असं परत पुढे पुढे जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुला मात्र काय दिसेल, तर तुला जे जे काही मी सांगेल ते ते तुला दिसणार आहे आणि त्याचा आस्वाद, त्याचा आनंद घेत घेत तुला जायचं. तर रामगिरी पर्वताचा ज्या वेळेला तुला निरोप घ्यायचा आहे, त्यावेळेला जणू काही एखाद्या मित्राने आपल्या अतिशय जवळच्या मित्राला घट्ट आलिंगन देऊन हमसून हमसून रडून घ्यावं, अशा प्रकारे तू तुझ्या मनातलं सगळं दुःख या तुझ्या मित्राला कवटाळून तू सगळं ते दुःख व्यक्त कर. म्हणजे काय, तर तू रामगिरीवर जलवर्षाव कर. या रामगिरीवर जलवर्षाव कर. हे जणू काही तुझे अश्रू आहेत तुझ्या मित्राच्या विरहाने होणारे. कारण तुझ्या मनातला विरह मी समजू शकतो, कारण एक विरहीच व्यक्ती विरहाला समजू शकते. आणि त्याच्यानंतर तू जसा जसा प्रदेशाकडे मी तुला सांगतो तसा तसा मार्गक्रमण कर. रामगिरी पर्वतानंतर लागलेलं पहिलं जे प्रदेश आहे तो आहे माळवा प्रांत, म्हणजे मध्य प्रदेश. कालिदास असं म्हणतात, मार्गम मत्त शृणु कथयस्तत् प्रयाणानुरूपम संदेशम मे तदनु जलद श्रोस्यशी श्रोत्रपेयम खिन्न खिन्न शिखरिषु पदम यस्य गंतासि यत्र क्षीण क्षीण परिलघुपय स्रोतसाम चोपभुज्य. सगळं पाणी इथं रित करून जाशील तर तू छोटा होशील की नाही. मग तुला इतक्या मोठ्या पल्ला गाठायचा आहे, मग त्याच्यामुळे तू काय कर, इथे रीता झालास की तुला अशी छान नदी दिसेल, त्या नदीमध्ये छान डुंबून घे, स्वतःला झुकव आणि तिथे भरपूर पाणी पी आणि पाणी पिऊन छान लठ्ठलुठ्ठ होऊन मग तू पुढच्या मार्गाकडे जा, कारण तुला हळूहळू जायचंय. कारण पाणी भरलेला जो मेघ आहे तो काही पटपट सरकत नाही. हलका असलेला मेघ म्हणजे पाणी विरहित असलेला आहे, पण तुझ्या पोटामध्ये पाणी आहे की नाही, त्याच्यामुळे तुला हळूहळूच जावं लागणार आहे. मग तू एवढा मोठा प्रवास करशील, पहिल्यांदा माळवा प्रांतामध्ये तुला जायचंय, मध्य प्रदेशामध्ये जायचंय आणि तिथे पोहोचल्यानंतर तुझी दमछाक होईल. त्यावेळेला तू तिथल्या मोठ्या मोठ्या पर्वतांवर छान झोप घे, आराम कर. आराम कर, तिथे झरे असतील त्या झऱ्यातलं पाणी पी. त्याच्यानंतर मी तुला असाच मार्ग सांगणार आहे जो तुझ्या संपूर्ण प्रवासासाठी सोपा असेल आणि आधी तू ऐकायचा आहे आणि नंतर मार्गाला लागायचं. म्हणजे मी सांगतोय आणि तू चाललाय असं नाही, मी सांगणार आहे तुला ऐकायचंय आणि ते ऐकल्यानंतर मग मात्र तुला त्याचं अंमलबजावणी करत मार्गाकडे जायचं आहे. आणि नंतर मालवा प्रांतामध्ये गेला, माळवा प्रांतामध्ये गेल्यानंतर तुला तिथल्या निसर्ग सौंदर्याचं दर्शन होणार आहे. निसर्ग सौंदर्य बघितल्यानंतर तिथल्या, म्हणजे इतकं बारीक बारीक वर्णन केलेलं, वेळ कमी पडेल इतकं सांगायला,
पण त्या वर्णनामध्ये असं म्हणतात कालिदास की तिथे आता जणू काय आता एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या प्रदेशामध्ये जेव्हा खूप वारा येतो त्यावेळेला त्या प्रदेशामध्ये राहणारी जी माणसं आहेत ती माणसं एवढा वारा काय येतोय असं बघण्यासाठी म्हणून तुझ्याकडे जेव्हा बघतील तेव्हा तिथे काही ललना असतील काही स्त्रिया असतील त्या तुझ्याकडे जेव्हा निरखून बघतील की नाही असं वर की कोण आलाय एवढा वारा कशामुळे येतोय पाऊस येतो की काय असा जेव्हा त्यांच्या मनामध्ये भाग किंवा भाव निर्माण होईल त्यावेळेला तू त्यांच्याकडे एकटक बघायचं नाहीयेस स्त्री सुलभ दाक्षिण्य राखायचं आहे त्याच्यामुळे तुला त्यांच्याकडे फक्त कृपादृष्टी टाकायची आहे आणि त्यांच्या नजरेतला नजरेतला प्रेम स्वीकारून पुढच्या मार्गाला लागायचं आहे तिथे घुटमळू नको की माझ्याकडे बघतायत त्याच्यामुळे मी थांबतो तर तुला तिथे स्त्री सुलभ दाक्षिण्य दाखवायचं आहे त्या प्रदेशामध्ये गेल्यानंतर तिथल्या निसर्ग सौंदर्याला बघितल्यानंतर अनेकविध पर्वत तुझ्या मार्गामध्ये असतील त्यातला एक महत्वाचा पर्वत आहे विंध्य पर्वत त्या विंध्य पर्वताला इतका आनंद होणार आहे तुला बघितल्यानंतर जसं आपण म्हणतो ना डोक्यावर घेऊन नाचणं असा तो विंध्य पर्वत तुला त्याच्या डोक्यावर घेईल आणि इतका नाचेल की ज्याच्या नाचण्याची काही सीमा नाही इतकं नर्तन झाल्यानंतर म्हणजे तू त्या मेघाच्या डोक्यावर त्या पर्वताच्या डोक्यावर असेल तर जणू काही असा भास होईल की विंध्य पर्वताने तुला डोक्यावर घेतलेलं इतका आनंद त्याला झालेला आहे त्याचं वर्णन त्यांनी असं केलेलं आहे पूर्व मेघामध्ये आता इथे विंध्य पर्वत दिसत नाही पण इथे नर्मदा तुम्हाला दिसते आहे विंध्य पर्वताच्या पायथ्याशी पसरलेली नर्मदा आहे तो श्लोक बघा असा आहे स्थित्वा तस्मिन वनचर वधू भुक्त कुंजे मुहूर्तम तोयोत्सर्ग द्रुततर गती तत्परम वर्त्मतीर्ण रेवाम द्रक्ष उपलविषमे विंध्यपादे विशीर्णाम भक्तिच्छेदैरिव विरचिता भूतिमंगे गजस्य त्या विंध्य पर्वताच्या पायथ्याशी असलेली जी नर्मदा आहे ही नर्मदा बरेचदा त्या खडकांवरून जेव्हा वाहील की नाही तर इथे कालिदासांच्या उपमेचं इतकं वर्णन करावं तितकं थोडं आहे उपमा कालिदासाचं असं म्हटलेलं आहे की कालिदासाने उपमा कोणी द्यावी तर कालिदासानेच द्यावी इथे पहिल्यांदा म्हटलेलं आहे त्याला की ज्या वेळेला तू त्या विंध्य पर्वताच्या शिखरावर असशील त्यावेळेला तुला त्या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या नर्मदा ज्या वेळेला तुला दिसेल तिचा थोडासा भाग प्रवाहित होताना दिसेल त्या नर्मदेतले खडक तुला दिसतील ते खडक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुला ते हत्ती असल्यासारखे दिसतील इतके काळे कुट्ट खडक आहेत आणि त्या खडकांवरून प्रवाहित वाहणारी नर्मदा म्हणजे जणू काही हत्तीच्या अंगावर पांढऱ्या रंगाने काढलेली वेलबुट्टीच आहे की काय इतकं ते तुला सुरम्य वर्णन दिसेल इतकं तुला ते सुरम्य दृश्य दिसेल कुठे खडक कुठे नर्मदेचा प्रवाह पण या दोघांचंही आरोपण करताना कालिदास असं सांगतात की ते खडक नाहीयेत बरं ते हत्ती आहेत आणि तो नर्मदेचा प्रवाह नाहीये तर ती बेलबुट्टी आहे जी सौंदर्यासाठी म्हणून त्या हत्तींच्या अंगावर काढलेली आहे असं तू समज ते दर्शन घे ते डोळ्यामध्ये साठव आणि ते साठवल्यानंतर पुढे मार्गक्रमण करत करत दशार्ण प्रदेशाकडे जा दशार्ण प्रदेशामध्ये प्रवास केल्यानंतर विदिशा नावाच्या राजधानीमध्ये तू जा तिथे तुला अजून एक वेत्रवती नावाची नदी दिसेल ती वेत्रवती जणू काही तुझ्या दर्शनाने आसुसलेली प्रेयसीच आहे की काय असं वाटेल कारण तू जोपर्यंत तिथे जात नाही तोपर्यंत तिच्या प्रवाहाला गतीच मिळणार नाही तिचं पात्र अतिशय खोल गेलेलं असेल तिच्या पात्रामध्ये उत्तम प्रकारे जलवर्षाव कर तिला प्रेमवर्षावाने पूर्णतः भिजवून टाक तिच्या प्रेमवर्षावाने तिच्या पात्राला पूर्णत्व दे आणि असं करत 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 खरा मार्ग उज्जैनी या प्रदेशाकडे जातच नाही पण कालिदासाच्या लेखनाचं सामर्थ्य असं आहे की तो कुठल्याही लिखाणामध्ये उज्जैनी बघाच असं इन्सिस्ट करतो आपल्याला उज्जैनी जर तुम्ही बघितली नाही तर तुम्ही काहीच बघितलं नाही आयुष्यात असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे मेघ आता कंटाळा करेल अरे सरळ सरळ रस्ता होता काय वळायला सांगितलं पण त्याला इतकी भुरळ पडलेली आहे यक्षाने की ती भुरळ पडल्यानंतर आपल्यासारखी माणसं सुद्धा उज्जैनीला गेल्याशिवाय राहणार नाही इतकं त्याने ते रंगवून सांगितलेलं उज्जैनीमध्ये तुला काय बघायला मिळणार नाही उंच उंच महाल आहेत उत्तम विलासी असलेलं आयुष्य आहे उत्तम नगरजन आहेत सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा आहेत सगळ्या प्रकारची ज्याला आपण समृद्धता म्हणू शकतो संपन्नता आहे आणि त्या उज्जैनीमध्ये काय नाहीये तर महाकालेश्वराचं मंदिर आहे
आणि महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये मी दुपारी 12 वाजता तिथे उज्जैनीला पोहोचलो म्हणून लगेच जाऊन ते उज्जैनीच्या महाकालेश्वर मंदिराच्या डोक्यावर राहू नकोस. त्याच्यासाठी सुद्धा नियम घातलेले आहेत. मग मी कधी जायचं उज्जैनीला? तर उज्जैनीला तू जायचं आहेस ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला तिथे आरती सुरू होईल. आणि आरती सुरू असताना ज्या वेळेला तिथे ढोल नगारे ताशे वाजतील किंवा ज्या वेळेला तिथले सगळी वाद्य वाजून आरतीला प्रारंभ होईल त्यावेळेला तुला त्या संध्या प्रसंगाला तिथे तुझ्या या संपूर्ण देहासह तिथे त्या मंदिराजवळ जायचं आहे. कशासाठी? तर तुझ्या गडगडाटाने जणू मृदुंगाची आठवण तुझी ती सेवा आहे. तुझा गडगडाट हा इतरांसाठी गडगडाट असेल पण माझ्यासाठी तो मृदुंगाचा आवाज आहे आणि मृदुंगाशिवाय तिथली आरतीच होऊ शकत नाही. हा माझा भाव आहे. त्याच्यामुळे त्या उज्जैनीमध्ये मृदुंग वादनाची सेवा देण्यासाठी म्हणून तिथे फक्त गडगडाट करायचा, तिथे वर्षाव करायचा नाही. फक्त गडगडाटानेच तुला तिथलं अस्तित्व तुझं दाखवायचं आहे. आणि त्या तिथे गेल्यानंतर महाकालेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आता रात्र झाली त्याच्यामुळे मी तुला पुढचा मार्ग सांगणार नाही. तू उज्जैनीमध्ये रात्री आराम कर. इतके मोठे मोठे महाल आहे, कुठल्याही महालाच्या कुठल्याही टोकावर जाऊन तू आराम करू शकशील. तुला कोणीही म्हणणार नाही की इथे झोपू नका तिथे झोपा. इतके मोठे मोठे महाल आहेत. कुठल्याही महालाच्या गच्चीमध्ये जर जाऊन तू झोपलास तरी सुद्धा तुला कोणी काही म्हणणार नाही. याचा अर्थ विचार करा उज्जैनी मधले महाल किती उंच असतील. जणू काही त्यांच्या गच्चीवरून रोज मेघ इकडे तिकडे फिरतात. जसे आपल्याकडे पक्षी फिरतात तसे तिथे मेघ फिरतात. इतके उंच महाल आहेत उज्जैनीत. आणि ते उज्जैनी प्रदेशामध्ये दुसऱ्या दिवशी जास्त उशिरा उठू नकोस. इथे फार छान वाटतंय. सगळ्या सोयी सुविधा आहेत, सगळं विलासी आहे. हे जरी असलं तरी ध्येय लक्षात ठेव, तुला अलकानगरीपर्यंत जायचंय. मग असं करत करत स्वतःच्या मनाला आवर. इथे तुला जितकं काही पाणी पिऊन घ्यायचं असेल, जितकं काही तुझ्या दृष्टीला आनंद प्राप्त करून घ्यायचं असेल तितकं सगळं सगळं तू बघ. आणि त्याच्यानंतर निर्विंध्या नावाच्या नदीला भेट. ही तू भेटत पर्यंत ती जणू काही विधवा असल्यासारखीच असते कारण तिचं सगळं पाणी सुकून गेलेलं आहे. पांढुरकी झालेली आहे ती नदी. आणि नदी पांढुरकी झालेली आहे याचा अर्थ त्या नदीला वंध्यत्व आलेलं आहे. ती विधवा आहे असं तिथे कालिदासाने नोंदवलेलं आहे की तू जातपर्यंत तिच्यावर असलेलं हे जे म्हणजे आजूबाजूला जे वृक्ष आहेत त्या वृक्षांची पांढरी पानं तिच्या पात्रामध्ये पडलेली आहेत. म्हणजे असं वाटतंय त्या निर्विंध्या नदीने पांढरे वस्त्र धारण केलेले आहेत. तुला काय करायचंय तर तुझ्या वाऱ्याला सगळ्यात पहिल्यांदा काम आहे. त्या वाऱ्याचं वहन केल्यानंतर त्या वाऱ्याच्या वहनाने ती सगळी पात्रातली जी पानं आहेत पांढरी ती सगळी निघून जातील. आणि मग तू तिथे पाण्याचा वर्षाव करून त्या नदीच्या पात्राला पुरेपूर भरायचा आहेस. निर्विंध्या नदीचा निरोप घेऊन तिच्याशी हवं तेवढं हितगुज साधून प्रेम संवाद साधून नंतर तुला अवंती प्रदेशामध्ये जायचं आहे. जो अवंती प्रदेश हा उज्जैनीची राजधानी म्हणून ओळखला जातो. अवंती प्रदेशामध्ये गेल्यानंतर तुला अनेकविध राजाची वर्णनं दिसतील. तिथे वासवदत्ता उदयनाच्या कथा सांगितल्या जातील. त्या कथा तू ऐक कारण याच्यासारखा राजा झाला नाही, याच्यासारखी राजकन्या झाली नाही. तिचं वर्णन ऐक, त्यांच्या प्रेमाचं वर्णन ऐक. त्याच्यानंतर मग तुला महाकालेश्वर मंदिरामध्ये परत एकदा भेट द्यायची आहे जाता जाता. म्हणजे मी आलो तर इथपर्यंत आणि मी गेलो असं नाही. परत एकदा तुला जायचं आहे आणि त्या भेटीनंतर विराम करायचा आहे. परत मग गंभीरा नावाच्या नदीला भेटायचं आहे. कारण इथे कालिदासांचं असं त्यांनी आरोपण केलेलं आहे की मेघ आणि नदी म्हणजे प्रियकर प्रेयसी आहे. ग्रीष्मापर्यंत त्या नदींना त्या प्रत्येक नदीला त्या मेघाचा किंवा त्या मेघवर्षावाचा विरह सहन करावा लागतो. आणि कधी एकदा तो बरसतो आणि कधी एकदा आमच्या पात्राला पूर्णता देतो अशी आतुरतेने त्या नदी वाट बघत असतात. म्हणून या प्रत्येक नदीला तुला भेटायचं आहे असं वारंवार इथे मेघ त्याला कालिदास म्हणा किंवा यक्ष सुचवतायत. आणि त्याच्यानंतर त्याचं पालन करत करत गंभीरा नदीला भेट. गंभीरा नदीच्या पात्राबद्दल अप्रतिम वर्णन कालिदासाचं करताना दिसतात की त्या गंभीरा नदीमध्ये असणारा जो भोवरा आहे तो भोवरा नसून ते त्या नदीचं नाभिस्थान आहे. त्याच्यामुळे सामुद्रिक शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की ज्या स्त्रीची नाभी आवर्त असेल ती स्त्री अत्यंत उत्तम गुणांनी युक्त असते. आणि त्या गंभीरा नदीच्या पात्रामध्ये तो जो भोवरा आहे तो भोवरा म्हणजे तिचं नाभिस्थान आहे. आणि ते नाभिस्थान
इतकं इतकं आवडतंय की ती तुझ्याकडे स्वतःला आकृष्ट करून घेईल. पण तिच्या प्रेमामध्ये अति वेळ वाया न घालवता तिचा निरोप घे आणि तिचा निरोप घेतल्यानंतर मग तुला पुढचा मार्ग कोणता आहे, तर तुला देवगिरी पर्वतावर जायचं आहे. देवगिरी नावाचा जो पर्वत आहे, या पर्वतावर साक्षात कार्तिकेयांचा निवास आहे. देवगिरी पर्वतावर गेल्यानंतर तिथे तुझा वारा तुझी आधी वर्दी देईल की तू आलायस, आणि तू तिथे गेल्यानंतर त्या देवगिरी पर्वतावर असलेल्या कार्तिकेयाला आधी स्नान घालायचंय. तिथल्या देवदार वृक्षांना स्नान घालायचंय. कारण कुठल्याही देवळामध्ये जात असताना जोपर्यंत तुम्ही जल अर्पण करत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही स्नान इत्यादी गोष्टी करत नाही तोपर्यंत ती शुद्धता मानली जात नाही. त्याच्यामुळे तुला देवगिरी पर्वतावर गेल्यानंतर तिथल्या वृक्षांना, तिथे असलेल्या त्या पर्वताच्या पवित्रतेला आधी स्नान घालायचंय आणि त्या देवगिरी पर्वतावर निवास कर. बघ देवदार वृक्ष किती सुंदर आहेत. तिथे पार्वतीने लावलेला एक देवदार वृक्ष दिसेल, जो बालमंदार वृक्ष आहे तो बघ. तो बघितल्यानंतर तुला त्या पार्वतीच्या आपल्या पुत्रप्रेमाची ओळख पटेल आणि ती ओळख पटल्यानंतर मग देवगिरी पर्वतावर निवास कर. तिथे भरपूर वारा, भरपूर जल याचं सेवन कर आणि त्याच्यानंतर तो वारा तुला ढकलत 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 नेईल ब्रह्मावर्त नावाच्या ठिकाणी. त्या ब्रह्मावर्त नावाच्या ठिकाणी जेव्हा तू जाशील तेव्हा तिथल्या सृष्टी सौंदर्याचं जितकं म्हणून तुझ्या डोळ्यांमध्ये तुला साठवता येईल तितकं सगळं सौंदर्य साठवून घे. आणि ते सौंदर्य साठवल्यानंतर मग त्या ब्रह्मावर्ताच्या पलीकडे तुला दिसेल गंगेचं विशाल पात्र. आणि त्या गंगेच्या विशाल पात्राचं दर्शन घेतल्यानंतर तू जेव्हा, आता इतका प्रवास झाला, ब्रह्मावर्ताचा प्रदेश झाला, त्याच्यानंतर तुझ्यामध्ये इतकं पाणी होतं, जलपान केलं, मग तू काळा कुट्ट दिसायला लागला. यमुना कशी आहे? काळी आहे. बरोबर आहे. यमुनेचं पाणी कसं आहे? काळं आहे. गंगेचं पाणी स्वच्छ आहे, सुंदर आहे, किंवा ज्याला आपण स्फटिकाप्रमाणे असलेलं म्हणतो. इथे कल्पना बघा कालिदासांनी काय केली आहे की ती गंगा नदी जी वाहते की नाही ब्रह्मावर्ताच्या तिथे, तिथे आता तू रीता होऊन जाशील. ब्रह्मावर्ता तिथे तू जलवृष्टी करशील, तिथे तू रीता झाला म्हणजे आता तुला पुढे जाण्यासाठी परत पाण्याची गरज लागेल. मग तू पाणी पिण्यासाठी म्हणून त्या गंगेच्या पात्रामध्ये जेव्हा डोकावशील त्यावेळेला तुझा रंग असेल काळा, गंगेचा रंग असेल पांढरा. जणू काही स्वर्गामध्ये असलेल्या देवांगनांना असं वाटेल की या गंगेशी यमुनेचा संगम झालाय की काय, असा भास त्या ठिकाणी निर्माण होईल. कारण आतापर्यंत तर इथे फक्त गंगाच वाहत होती, ही यमुना आली तरी कुठून? तर ही यमुना तशी ऍक्च्युअल नदी नाहीये. तुझा वर्ण, तुझा रंग त्या यमुनेप्रमाणे झाला असेल कृष्णवर्णीय. त्याच्यामुळे तू ज्या वेळेला त्या गंगा नदीच्या पात्रामध्ये स्वतःला डोकावशील किंवा तू स्वतः डोकावशील, झुकशील, त्यावेळेला गंगेचा चुकीच्या वेळी यमुनेशी संयोग झाला आहे असा भास देवांगनांना निर्माण होईल. आणि त्या देवांगनांना सुद्धा तुझ्या रूपाला बघण्यासारखं इतकं, याच्यापेक्षा दुसरं सौंदर्य काय आहे असा सुद्धा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. ते सुद्धा अप्रूप व्यक्त करतील तुझ्या स्वरूपाबद्दल. मग देवदार वृक्षाच्या सावलीमध्ये आराम कर. देवदार वृक्षाच्या सावलीमध्ये आराम केल्यानंतर तुला दिसेल अभेद्य असलेला हिमालय. त्या हिमालयामध्ये असलेला बर्फाच्छादित सगळं जे काही बर्फ आहे तो बर्फ, तू त्या बर्फावर आरूढ झाला आहेस. म्हणजे जणू काही असं वाटेल की त्या बर्फाला कोणीतरी, म्हणजे त्या बर्फाला म्हणजे हिमालयाला कोणीतरी कीट लावली आहे की काय, इतकं तुझं स्वरूप तिथे खुलून दिसेल. आणि त्या हिमालयाला तू जेव्हा बघशील त्यावेळेला तुला त्याची विशालताही दिसेल. आणि ती विशालता बघितल्यानंतर त्या हिमालयाच्या बर्फामध्ये यथेच्छ खेळल्यानंतर, त्या हिमालयाच्या सौंदर्यामध्ये हरखून गेल्यानंतर पुढे तुला दिसणार आहे कैलास पर्वत. हा कैलास पर्वत तुला कसा दिसेल, हा कैलास आहे कसं ओळखायचं, त्याचं वर्णन करताना इथे कालिदास असं सांगतात की गत्वा चोर्ध्वम दशमुखभुजोच्छ्वासित प्रस्थ संधे कैलासस्य त्रिदश वनिता दर्पणस्यातिथि स्याः शृंगोच्छाये कुमुद विशदैर्यो वितत्यस्थितः खं राशीभूत प्रतिदिनमिव त्र्यंबकस्याट्टहासः. हा कैलास आहे हे कशावरून? त्याची खूण आहे. जेव्हा तू त्या हिमालय पर्वताकडनं ऊर्ध्व जाशील, गत्वा ऊर्ध्वम,
दश मुख भुजो उश्वासित प्रस्थ संधे, हे दशमुख असलेल्या रावणाने ज्याचे सांधे खिळखिळे करून टाकलेले आहेत. एक कथा आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला कैलास आला, म्हणजे रावणाने गदा गदा हलवलेला आहे, तो प्रसंग लक्षात आला, त्याचे सांधे खिळखिळे झालेले आहे. आणि पुढचं काय आहे, पुढचं उपमा म्हणजे आपल्याला सुचूच शकत नाही या आयुष्यामध्ये. इतकी सुंदर उपमा दिलेली आहे. कैलासस्य त्रिदश वनिता दर्पणस्या तिथी स्याहा. या कैलासावर असलेली जी चमक आहे, या कैलासावर असलेला जो शुभ्रपणा आहे, हा शुभ्रपणा म्हणजे जणू काही त्या कैलास शिखरावर राहणाऱ्या ज्या देवता आहेत त्या देवतांचा हा आरसा आहे. आरसा, आरसा कसा दिसतो आपल्याला? स्वच्छ आपलं प्रतिबिंब दिसतं. आता देवांकडे कुठे आहेत आरसे? मग कैलासाकडे बघतात त्या. आणि कैलासाच्या समीप जाऊन त्या बर्फाच्छादित इतक्या सुंदर असलेल्या त्या स्वरूपाला बघून स्वतःचं रूप निहाळता शृंगोच्छाये कुमुद विशदे वितत्य स्थित खम. आणि पुढे रोज रोज कलाकलाने वाढणारा असा तो कैलासा, इतकी बर्फाची राशी त्याच्यावर निर्माण होते. आणि ती राशी तुला वाटते बर्फ राशी, पण ती बर्फाची राशी नाही रे. ते काय आहे? त्र्यंबकाचे अट्टहासः. जणू काही भगवान शंकरांचं ते हास्य आहे असं तू त्याला समज. जणू काही देवांगनांचा तो आरसा आहे असं ते समज. आणि इतका सुंदर कैलास पर्वत तुझ्या जेव्हा नजरेत बसेल त्यावेळेला तुला त्या कैलास शिखरावर जाण्याचा तर मोह होईल, पण तिथे तुला विश्राम करावंसं सुद्धा वाटेल. त्या पवित्र स्थानावर, पवित्र भूमीवर तुला काही काळ क्षणभर रेंगाळावंसं वाटेल. ते रेंगाळाव. त्याच्यामुळे तू राहा तिथे, माझं काही म्हणणं नाही. भगवंताच्या आश्रयात असणं काही चुकीचं नाहीये. त्याच्यामुळे तू निश्चितपणे तिथे आराम कर. आणि आराम केल्यानंतर मग त्या कैलासामध्ये तुला विहार करताना कोण दिसतील? तर तुला शंकर पार्वती दिसतील. शंकर माझं दैवत आहे. अशा माझ्या दैवताला बघितल्यानंतर तू त्यांच्या स्वरूपाला हरखून जाशील. तेव्हा त्या एवढ्या मोठ्या पर्वताला चढण्यासाठी म्हणून पार्वतीला जर कष्ट घ्यावे लागत असतील तर तू तिथे स्वतःचं स्वरूप लघु कर, छोटं कर आणि त्या पायऱ्यांसारखं स्वतःला तयार कर. म्हणजे ती पार्वती त्या कैलास शिखरावर चढण्यासाठी किंवा त्याला पादाक्रांत करण्यासाठी तुझ्या पायऱ्या म्हणून वापर करेल. नशीबवान त्या पार्वतीचे पवित्र असलेले पाद तुझ्या देहाला लागतील. त्याच्यामुळे ही किती मोठी पवित्र गोष्ट आहे. आणि त्या पवित्रतेला तू मान्य करून घे आणि त्या पवित्र असलेल्या त्या कृत्याला तुझ्याकडनं होईल असं बघ. आणि त्या पायऱ्या स्वरूपामध्ये तुला त्या पार्वतीला मदत करायची आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रदेशामध्ये कैलास बघितल्यानंतर, कैलास शिखराचं वर्णन बघितल्यानंतर त्या कैलासा पलीकडे अजून एक रमणीय असलेलं दृश्य आहे. ते दृश्य आहे मानस सरोवर. मानस सरोवराचं वर्णन करताना कालिदास लिहितात, हेमांभोज प्रसविसलिल मानसस्या साधन पूर्वन कामं क्षणमुखपट प्रीतिमैरावतस्य धुन्वन कल्पद्रुम किसलया अंशुकानीव वातै नाना चेष्टै जलदललितैर निर्विशेतम नगेंद्रम. त्या मानस सरोवरामध्ये सुवर्ण कमळांना निर्माण करू शकेल इतकं पाणी आहे मानस सरोवरामध्ये. आणि त्या मानस सरोवरावर जेव्हा तू विहार करायला जाशील, जेव्हा तू त्या स्थानाकडे जाशील त्यावेळेला तिथे तुझं ऐरावत जेव्हा तिथे फिरत असेल त्या ऐरावताला सांग थोडासा वारा घालायला तुला. आणि त्याच्यानंतर त्या मानस सरोवरामध्ये सुवर्ण कमळ आहेत आणि इतके सुंदर सुंदर तिथे दृश्य आहेत की त्या दृश्यांना तू कल्पनावत समजशील. आणि अशा प्रकारे त्या पर्वतराजाला यथेच्छ त्याच्यावर निवास कर, त्याच्याशी खेळ, त्याच्याशी गप्पा गोष्टी कर. आणि हे सगळं केल्यानंतर मग अलका नगरी तुला त्या मानस सरोवराच्या शिखरावरून दिसेल. मग ती अलका नगरी कशी आहे? माझी नगरी आहे. त्याच्यामुळे वर्णन करताना कालिदास म्हणतात, विद्युन्वंतम सलिल वनिता सेंद्र चापम सचित्रा संगीताय प्रहतमुरजा स्निग्ध गंभीर घोषम अंतस्तोय मणिमय भुव स्तंगम भ्रन्निहाग्रहा
प्रासादास्मां तुलयितुमलं यत्र तैस्तैर्विशेषैः. अलका नगरी अशी नगरी आहे ज्या नगरीमध्ये या लोकांनी कधी दुःख बघितलंच नाही, ज्या नगरीमध्ये कोणी वार्धक्य बघितलं नाही, ज्या नगरीमध्ये कोणी असंपन्नता बघितली नाही, ज्या नगरीमध्ये कोणी दारिद्र्य बघितलेलं नाही, ज्या नगरीमध्ये कुठल्याही प्रकारचा ऋतू हा आला नाही असं झालंच नाही. अलका नगरी ही कालिदासाच्या कल्पना विश्वातली अत्यंत सुंदर असलेली नगरी अशी. एका दिवसामध्ये 6 ऋतू आहेत तिथे. आपल्याकडे दिवसाला 3 असतात सध्या वातावरणाच्या परिस्थितीमुळे, पण कालिदासाने सांगितलेलं अलका नगरीमध्ये दिवसाला 6 ऋतू आहेत. आपल्याला निदान 3-3 महिन्याच्या गॅपनी 6 ऋतू बघायला मिळतात, पण त्या नगरीमध्ये एकाच दिवशी कमळ उगवतो, एकाच दिवशी कुंद उगवतं, एकाच दिवशी तिथे मोगरा उमलतो, एका दिवशी कुंद उमलतो, एका दिवशी पुरबक उगवतो, एका दिवशी नीप वृक्ष उगवतो. हे सगळी फुलं एकाच दिवशी त्या ठिकाणी उमलतात, एकाच वेळेला. सातत्याने भुंग्यांचा गुंजारव आहे, स्त्रियांचं हास्य आहे, पुरुषांचा आनंद आहे, प्रत्येकाचं विलासी आयुष्य आहे. ज्यांनी कधीही दुःख अनुभवलं नाही अशा अलका नगरीतनं मी आलेलो आहे मेघा. त्याच्यामुळे हे दुःख माझ्यासाठी पराकोटीच आहे. कधी दुःखातला मला कुठलाही भाव शिवलेला नाही, आणि अशा सुंदर असलेल्या या अलका नगरीचा त्याग करून मी या रामगिरीवर आलेलो आहे. त्याच्यामुळे तू विचार कर, तिथे बघितल्यानंतर तुला लक्षात येईल की किती वैभवशाली असलेली ती नगरी. त्याच्यामध्ये त्यांच्या घराला, अलका नगरीमध्ये राहणाऱ्या सगळ्यांच्या घराला कुठल्याही प्रकारचं तोरण नाही, इंद्रधनुष्याची तोरण आहेत. त्यांच्याकडे मोर सुद्धा आहेत, ते सुवर्ण वृक्षांच्या शाखांवर बसणारे आहेत. त्यांना नृत्य करवण्यासाठी त्यांच्या हातामध्ये पाचूच्या अशा काड्या दिलेल्या आहेत. आपल्याकडे आपण एखादी काठी वापरतो, पण पाचूची काडी आहे. त्या पाचूच्या काडीने ते नृत्य करवतात. तिथल्या घरांना ज्या टाईल्स आहेत, टाईल्स ही कन्सेप्टच नाहीये. तिथल्या घरांना सगळ्या प्रकारची मरकत, रत्न, पाचू, हिरे यांच्या जमिनी आहेत. तिथे माती तुला दिसणारच नाही. तिथल्या पुष्करिणीमध्ये इतक्या विविध प्रकारचे सुगंध आहेत, इतक्या विविध प्रकारचे पुष्प आहेत, इतक्या विविध प्रकारचे कमळ आहे, इतक्या विविध प्रकारचे राजहंस आहे की ज्याची गणना तुला करता येणार नाही. इतकी वैभवशाली असलेली ती अलका नगरी आहे. मग आता त्याच्यामध्ये माझं घर कसं सांगू? सगळ्यांच्याच घराला इंद्रधनुष्याचं तोरण आहे, तर माझं घर एक सुंदर सांगितलेलं आहे त्यांनी की माझं घर ओळखायचं असेल तर माझ्या घराला कुठल्याही प्रकारचं उत्तमतेचं लक्षण नसेल, माझं घर हे अवकळा असलेलं असेल, माझ्या घराला तोरण नसेल, माझ्या घराला इंद्रधनुष्य आलं नसेल, माझ्या घरातल्या पुष्करिणीसमोर तुला पाणी दिसणार नाही, माझ्या घरच्या राजहंसांना कोणी दिलेला चारा दिसणार नाही. एवढ्या सगळ्या विलासी वैभवी असणाऱ्या नगरीमध्ये माझं घर हे अवकळा असलेलं घर तुला दिसेल, आणि ते घर माझं आहे असं तू ओळख. उंबरठ्यावर जाशील त्यावेळेला उंबरठ्यावर माझ्या पत्नीने फुलं ठेवलेली असतील की आज एक दिवस झाला फुल उतरवलं, उद्या दुसरा दिवस झाला, अशी फुलं ठेवलेली आहेत. दिवस गणना करण्यासाठी कॅलेंडर नाहीये तिथे. काळ तरी कसा मोजेल ती? त्याच्यामुळे अतिवाऱ्याच्या वेगाने त्या फुलांना तू उंबरठ्याच्या पलीकडे नेऊ नकोस, नाहीतर तिला असं वाटेल तिचा पतीच आलाय तिला भेटायला, पण या दुःखात तिला लोटू नकोस. मग या घराचं अवलोकन तुला पहिल्यांदा करायचं आहे. एकदम घरात घुसायचं नाहीये. आधी बघ, त्या घराची अवस्था तुला लक्षात येईल. मग तुला अशा अनेक खिडक्या दिसतील, तिथल्या गवाक्षातनं तुला बघता येईल. तर अशी आतली एक अंतःपुर आहे. त्या अंतःपुरामध्ये एक मोठी जागा आहे. त्या जागेमध्ये माझी पत्नी अशी पाय जवळ करून, हात असे ठेवून, मान खाली घालून झुकून बसलेली असेल. सतत रुदनाचा आवाज येत असेल, रडते आहे, दुःखित आहे, एकटी आहे घरामध्ये. त्याच्यामुळे तुझ्या गडगडाटाने तिला घाबरवू नकोस. इतक्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. तुझी वहिनी आहे ती, त्याच्यामुळे आपल्याच भावाचं घर आहे असं समजून हक्काने जाऊ नकोस. आधी आढावा घे की कसं आहे, कशी आहे परिस्थिती. तर तुला दिसेल तिने कुठल्याही प्रकारचा शृंगार केला नसेल, कुठल्याही प्रकारचे वस्त्र तिने उत्तम प्रकारचे वस्त्र त्यांनी नेसलेले नसतील.
कुठल्याही प्रकारचा आनंद तिच्या मुखावर नसेल, ती कुठेतरी अशीच रडत बसलेली तुला दिसेल, अतीव दुःखामध्ये दिसेल, तिच्या रुदनाचा आवाज येईल. ज्या घरातनं तुला रडण्याचे आवाज येतील ते घर माझं आहे असं समज. कारण अलका नगरीमध्ये अशा प्रसंगामध्ये किंवा असा प्रसंग माझ्या घराशिवाय कुठल्याही घरावर ओढवलेला नाही. मग त्या गवाक्षातनं त्या खिडकीतनं आज जेव्हा जाशील त्यावेळेला एवढंसा हो, एवढा मोठा म्हणून जाऊ नको, घाबरेल ती. आपला देह छोटा कर, त्या खिडकीतनं जा. खिडकीमध्ये गेल्यानंतर तुला दिसेल ती रुदन करते. तुला स्पष्ट दिसणार नाही कारण अंधार असेल, तर तुझ्या पत्नीला म्हणजे सौदामिनीला एकटं जायचं नाहीये. तुझ्या बायकोला बरोबर घेऊन जायचंय. त्याची बायको कोण? सौदामिनी म्हणजे वीज. इतकं स्त्री दाक्षिण्य ठेवलेलं आहे कालिदासाने. तुझ्या पत्नीला सांग थोडा वेळ चमक, म्हणजे विजेचा थोडासा गडगडाट झाला किंवा वीज चमकली तर निदान अंदाज बांधता येईल की नेमकी तिची अवस्था काय आहे. मग तो अंदाज बांधल्या गेल्या की काहीही आवाज न करता चुपचाप बाहेर ये. बाहेर आल्यानंतर तिची प्रतीक्षा कर. प्रतीक्षा केल्यानंतर हलक्या हलक्या आवाजाने बोल, म्हणजे हळूहळू गडगडाट कर. अचानक अविरतपणे या अलका नगरीमध्ये जलवर्षाव का होतोय हे बघण्यासाठी जी तेव्हा आपलं मुख वर करेल त्यावेळेला तुला दिसेल तिच्या डोळ्यातलं काजळ पसरलेलं आहे, तिचे केस पसरलेले आहेत, तिच्या गळ्यातली कुठल्याही प्रकारची सौंदर्य प्रसाधनं नाही आहेत, तिच्या हातातली कंकणं गळून पडलेली आहेत, तिच्या पायातले नुपूर गळून पडलेले आहेत, तिचं कशातही लक्ष नाहीये. अशी दुःखीत असलेली एक जी पत्नी दिसेल ती माझी पत्नी असं तू समज. आणि तिला अगदी अस्फुट आवाजामध्ये निरोप दे, आधी दिलासा दे. आणि दिलासा दिल्यानंतर तिने जेव्हा तुला सांगितलं की पुढे बोला त्याच वेळेला बोल. याच्यातनं अर्थांतरण्यास असं सांगितलंय कालिदासाने, जोपर्यंत आपल्याला कोणी विचारत नाही तोपर्यंत आपण सल्ले देऊ नये, कितीही वाटत असलं तरीही. त्याच्यामुळे जेव्हा ती म्हणेल की कोण आहेस तू, कोणी पाठवलं तुला, असं बघितल्यानंतर मग तू बोलायला सुरुवात कर. आणि बोलायला सुरुवात केल्यानंतर मोजक्या शब्दांमध्ये तिला संदेश दे, कारण फार काळ ती ऐकू शकेल असं मला वाटत नाही. कारण माझा विषय निघाल्यानंतर ती निदान 1 ते 2 वेळा तरी तिला चक्कर येईल किंवा तिचं डोकं बधीर होऊन ती तिथेच बेशुद्ध होऊ शकते. त्याच्यामुळे तिला घरात सांभाळणार कोणी नाही. त्याच्यामुळे तिच्या मनाचा आढावा घेत घेत, अतिशय मृदू हृदयी आहे रे ती, त्याच्यामुळे तिच्या मनाचा आढावा घेत घेत तिची अवस्था बघत बघत तिला हळूहळू निरोप दे. आणि तू हा निरोप सांगत असताना तुझ्या पत्नीला तिथे साक्षी भावाने राहायला सांग, म्हणजे त्या विद्युल्लतेला सुद्धा तिथे राहायला सांग. आणि तो निरोप दिल्यानंतर जेव्हा ती त्या निरोपाने अतिशय थोड्याफार तिच्या मनामध्ये आशा निर्माण होतील त्यावेळेला हळूहळू करत तू त्या निरोपाचं पूर्ण म्हणजे तो निरोप पूर्ण कर. आणि तो निरोप पूर्ण केल्यानंतर त्या पहिल्या विरहाचं जे दुःख आहे ते माझ्यापेक्षाही तिला जास्त झालेलं आहे. तिचं पराकोटीचं दुःख आहे, ते दुःख स्वतःच्या नेत्रामध्ये साठवून घे. आणि नंतर कसा तरी तिला प्राण धरून ठेवायला सांग. जसा मी इथे प्राण धरलाय की नाही तसा तिला पण प्राण धरून धरायला सांग. आणि एवढी गोष्ट सांगितल्यानंतर शेवटी असं म्हणतात कालिदास की कश्चित सौम्यम व्यवसितमिदम बंधुकृत्यम त्वयामे. तुला हे करावं लागेल कारण तू माझा भाऊ आहेस. त्याच्यामुळे तू हे माझं कार्य करायचं ठरवलंय ना, आणि तू काहीच बोलला नाहीयेस हे सगळं मी तुला सांगत असताना. मौन मी स्वीकारतो आहे, तुझं हे मौन हे योग्य आहे किंवा तुझ्या मौनात होकार आहे असं मी समजतो. कारण तुझं मन इतकं विशाल आहे की चातकांना सुद्धा तू काहीही न मागता जल देतोस. त्याच्यामुळे इच्छित कार्य करणं हे सत्पुरुषांचं लक्षण असतं. आपण प्रत्येक गोष्ट सत्पुरुषांना बोलून दाखवत नाही, पण सत्पुरुष आपल्याला काय हवं हे जाणून ते कार्य करतात. तसं तू सुद्धा माझ्या मनातलं इप्सित साध किंवा त्या इप्सिताला समज आणि त्याच्यानंतर तू ते कार्य पूर्णत्वाला ने. हेच त्याचं प्रत्युत्तर आहे. कृतीतनं करणं हे त्याचं प्रत्युत्तर आहे आणि तसाच सज्जन तू आहेस असं मला वाटतं आणि तो तू आहेसच असं म्हटल्यानंतर जसं मी मगाशी सांगितलं की शापातनं सुरू झालेला हा कथानक आशीर्वादाला समापनाला येतं. आणि आशीर्वाद काय दिलेला आहे यक्षाने विचार करा. एखादा दुःखीत व्यक्ती आहे, तो दुःखीत व्यक्ती समोरच्या मदत करायला आलेल्या माणसाला सुद्धा तितकं प्रेमाने बोलणार नाही. काहीतरी असंच म्हणेल की तुला जेवायला कळेल ना हे तेव्हा तुला समजेल, असं आपण
उपहासाने म्हणू, पण इथे यक्षाचं मन बघा किती मोठं आहे. यक्षाच्या मुखातनं गौरवोद्गार असे निघालेले आहेत. एतत् कृत्वा प्रियम अनुचितम प्रार्थना वर्तितो मे सौहार्दार्द्वाय विदुर इति वाक् मय्युन क्रोश बुद्ध्या इष्टान देशान जलद विचर प्रावृषा संवृतश्री मार भूदेवम क्षणमपि च ते विद्युता विप्रयोग. मी काय मागतोय? माझं दुःख तर सांगितलं रे मी तुला, आणि हे माझं दुःख कोणालाही भोगायला लावू नये म्हणून मी इतकंच सांगतो तुला की कितीही वेळ आली तुझ्यावर, काहीही झालं तरी सुद्धा माझा जसा विरह झालेला आहे तसा तुझ्या तुझ्या पत्नी बरोबर कधीही विरह होऊ देऊ नको. जेव्हा जेव्हा तू गडगडशील तेव्हा तेव्हा ती चमकलीच पाहिजे. जिथे जिथे तू, तिथे तिथे तिचा सहयोग, तिचा सहवास तुला लाभायला हवा. तुझा एक क्षणभरही तुझ्या पत्नीशी कधीही वियोग होऊ नये, ही एक मात्र प्रार्थना मी तुला इथे मागतो. आणि बाकी माझ्या झालेल्या दुःखाचं जे वर्णन आहे ते तू इतकं मनापासून ऐकून घेतलंस त्याच्याबद्दल मी तुझा अत्यंत दिलगीर आहे. पण मी एवढंच सांगेल की जे मी भोगतोय ते तू कधीही भोगू नकोस, एवढाच माझ्याकडनं तुला आशीर्वाद आहे. आणि असं म्हटल्यानंतर इथे यक्ष त्याचं म्हणणं पूर्ण करतो. आणि आता या शेवटच्या श्लोकानंतर यक्षाने मेघाला आज्ञा अशी केलेली आहे की आता तुला जो मी मेघमार्ग सांगितला या मेघमार्गाच्या अनुसार मार्गक्रमण करत प्रवासाला लागायचं आहे. शुभम भवतु असं या उत्तर मेघाच्या शेवटच्या श्लोकामध्ये यक्ष मेघाला सांगतो. तोपर्यंत जसे तुम्ही आणि मी आहोत तसे मेघ आणि यक्ष एकमेकांसन्मुख आहेत. अजूनही मेघ निघालेला नाही, पण कालिदासाच्या लेखनाचं सामर्थ्य इतकं आहे की जसं जसा मार्ग पुढे जातो तसं तसं आपणही त्या त्या प्रदेशामध्ये त्या मेघाबरोबर जातो. जसं वाटतं आपल्याला की मेघ हा लागलेला आहे मार्गाला आणि आपण सुद्धा त्याच्या बरोबर विहार करत जातो. पण जेव्हा शेवटचा श्लोक आपण आता वाचला त्याच्यानंतर लक्षात येतं की अजूनही मेघही तिथेच आहे, यक्षही तिथेच आहे, अजून मार्ग सुरू झालेला नाही. हा आशीर्वाद दिल्यानंतर मग मात्र मेघाला यक्ष आशीर्वाद देतो आणि पुढच्या मार्गासाठी प्रयाण होण्याची आज्ञा देतो आणि ती आज्ञा घेऊन मेघाचा मार्ग सुरू होतो. असं हे अजरामर असलेलं खंडकाव्य आहे. हे आषाढाचा पहिल्या दिवशी जसं आपण एखादा कुळाचार करतो की नाही, जो ज्या दिवशी झालाच पाहिजे, तसा हा संस्कृत प्रेमींसाठी, कालिदासांवर प्रेम करणाऱ्यांसाठी अतिशय न चुकवता येणारा दिवस आहे की या दिवशी जर या खंडकाव्याचं आठव झाला नाही किंवा या खंडकाव्याचं वर बोलणं जर झालं नाही तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे असा हा प्रवास जो आपल्याला कुठून कुठे नेतो, पण हे प्रत्यक्षात काही घडत नसतं. हे सगळं अजूनही समक्षच चाललेलं आहे, पण सामर्थ्य इतके आहे की आपण ओढून तिथे नेल्यासारखं होतं. या लेखनामध्ये किंवा या खंडकाव्याचं लेखन करत असताना कालिदास असंही सांगतात की हा जो मूळ प्रसंग आहे, हा मूळ प्रसंग रामायणामध्ये जो प्रसंग आपल्याला झालेला आठवतो कोणता, तर सीतेला ज्यावेळेला रावणाकडे ठेवलेला आहे आणि तिथे ठेवल्यानंतर हनुमान तिथे रामाची मुद्रिका घेऊन जातात ओळख पटवण्यासाठी. तर हा जो दूताचा प्रसंग आहे, दूत प्रसंग आहे, त्या प्रसंगातनं प्रेरित होऊन कालिदासाला हा कदाचित प्रसंग सुचला असावा. मगाशी एक मुद्दा सांगायचा राहिला की एकदम सहजासहजी यक्षपत्नी मेघावर कसा विश्वास ठेवेल, तर हा भाग ओळखून यक्षाने त्याच्याजवळ असलेलं जे सोन्याचं कंकण आहे ते सोन्याचं कंकण मेघाला दिलेला भेट म्हणून, की ही भेट दाखव आणि म्हणजे तिला कळेल की मीच पाठवलेलं आहे तुला. ती पुष्टी होईल आणि ती पुष्टी झाल्यानंतर तो निश्चितपणे ती तुझ्यावर विश्वास ठेवेल आणि तुझं जे काही म्हणणं आहे ते तुझं ऐकून घेईल आणि मग अगदी ती विश्वस्त होईल आणि नंतर तुझ्या म्हणण्यावर ती विश्वास ठेवू शकेल किंवा तो मनात तिच्यामध्ये विश्वास जागेल. त्याच्यामुळे ही खूण आहे, ही खूण दाखवल्याशिवाय मात्र तू कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नकोस अशी सूचना सुद्धा तिथे यक्ष मेघाला देतात. आणि असा हा प्रवास अनेक वर्षानुवर्ष असा चालत आलेला आहे. आणि शब्द अपुरे आहेत हे सांगण्यासाठी. रामगिरी पर्वतावर म्हणजे आजचं जे रामटेक आहे विदर्भामध्ये असलेलं, ते रामटेक अजूनही हा प्रसंग, हा दिवस आणि
असं चित्र अजूनही रामगिरीवर दिसतं. हे आम्ही अनुभवलेलं आहे. आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे ते काय दिसतं आणि तो काय आनंद आहे, हा प्रत्यक्ष तिथे जाऊन अनुभवल्याशिवाय ते शब्दात नाही सांगता येणार. तो अनुभवच आहे, तो घेतलाच पाहिजे. पण जे जे म्हणून काव्यामध्ये सांगितलेलं आहे, ते सगळं सगळं तसंच्या तसं आपल्याला होताना दिसतं. बऱ्याच जणांनी नंतर याच्यावर संशोधनही असं केलेलं आहे, की ज्यांनी याचा पायलट स्टडी केला. बरेच जण असेही आहेत, की जे या मार्गाचं अनुगमन करत या काळामध्ये निघालेले आहेत आणि कालिदासाने ज्या ज्या काही गोष्टी तिथे नोंदीत केलेल्या आहेत, की या मार्गावर तुम्हाला हे दिसेल, ते दिसेल, असं दिसेल, तर तिथे खरंच होतं का? तर ते सिद्ध झालेलं आहे, की ते तसं घडतं. तिथे अजूनही तशा गोष्टी होतात. तिथे अजूनही तसेच पुष्प, तशाच नद्या, त्या नद्यांची अवस्था तशीच असते. असं सुद्धा आजच्याही काळामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामुळे हे कवी कल्पनेतनं निर्माण झालेलं जरी काव्य असलं, तरी सुद्धा याच्यातलं जे सामर्थ्य आहे ते आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला सिद्ध होताना दिसतं. आणि म्हणून कालिदासानंतर दुसरा कुठलाही कवी हा इतकं पराकोटीचं काव्य लिहिणारा किंवा इतक्या पराकोटीची कल्पना करणारा लाभला. पण कालिदासा इतकी उपमा किंवा त्याचं सौंदर्य हे कोणालाही तितकंसं जमलं असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे हे काव्य अतिशय वाचावं तितकं. आता वेळेअभावी खूप गोष्टी मला तशा व्यक्त नाही करता आल्या, कारण खूप मोठं काव्य आहे. जवळजवळ 134 श्लोक आहेत यामध्ये. पण पूर्वमेघ उत्तरमेघ असल्यामुळे याच्यामधला जो भाग आहे हा स्थिमित करतो आपल्याला. म्हणजे मी दरवेळेला ठरवते की संपूर्ण उत्तरमेघ झाल्यानंतर आपण तिथेच आहोत. मेघही आपल्या समोर आहे, यक्षही एक समोर समोर आहेत. पण शेवटचा श्लोक झाल्यानंतर असं भानावर आल्यासारखं होतं. आणि आपण जसं जसं काही असं आपल्याला वाटतं की आपण अलकानगरीतनं असं खेचून आणलं गेलेलो. त्याच्यामुळे तो भाव अजूनही तसाच प्रतीत होतो, की किती सत्य असलं की आपण समक्ष आहोत, तरी सुद्धा ते खरं वाटत नाही. आपण हळूहळू करत बरोबर त्या महांकालेश्वरापासून अलकानगरीपर्यंत जातो, देवगिरीपर्यंत जातो. पण तसं काही ते नसतं. त्याच्यामुळे आशा करते तुम्हाला हा मार्ग म्हणजे निदान शाब्दिक दृष्ट्या तुम्हाला हा प्रवास मला घडवून आणता आला. त्याच्यामुळे हा प्रवास बघूया. कधी अनुभवता आला तुम्हाला तर निश्चितपणे अनुभवा. कारण हा आनंद अनुभवण्यासारखाच आहे. तर तुम्ही इतकं प्रेमाने ऐकून घेतलात, इतका वेळ थांबलात त्याच्याबद्दल सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद. पौरस सर असतील तर पुढची सूत्र पौरस सरांकडे देते. मी इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅम. खरंच खूप छान अशा रसाळवाडीतून तुम्ही ही जी कलाकृती आहे ती तुम्ही सादर केली. आणि अर्थातच आपला वर्ग देखील असतो, अभ्यासक्रम आपण देखील घेतो. कालिदासाचं वाङ्मय ह्याच्यावरती आपला एक अभ्यासक्रम देखील असतो. खूप कमी जण आहेत असे ते या स्वरूपाचा अभ्यासक्रम घेत असतात, कालिदासाच्या स्पेशली काही लिटरेचरवरचा. तर आजचं जे आपलं सत्र होतं आषाढस्य प्रथम दिवसे, यातून आपल्याला कवी कुलगुरू कालिदास जे आहेत त्यांच्या अद्वितीय अशा साहित्य विश्वाची सुंदर अनुभूती आपल्याला मिळाली. त्यांच्या काळातील निसर्ग सौंदर्य, मानवी भावविश्व, संस्कृती, जीवनदृष्टी यांचा वेध घेताना खरं तर भारतीय परंपरेची समृद्धी नव्याने आपल्याला अनुभवता आली. कालिदासांचे साहित्य म्हणजे अर्थात फक्त हेच नाही तर बरंच त्यांचं साहित्य आहे ते वाचनाचं नसून तर जीवन अधिकाधिक संवेदनशील कसं बनेल त्याचबरोबर मूल्य समृद्ध बनवण्यासाठी प्रेरणा देणारे आहे. आणि त्याचबरोबर ही आपली मला वाटतं सामूहिक जबाबदारी पण आहे की आपल्या भारतामध्ये इतके साहित्यिक आणि इतके छान रसिक असे कवी आणि बाकीचे कालिदासांशिवाय बाकीचे देखील होऊन गेले. तर त्यांचं साहित्य हे आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आणि ते कायमस्वरूपी प्रवाह ठेवणं मला वाटतं ही आपली एक सामूहिक जबाबदारी देखील आहे. त्यामुळे आणि खरंच म्हणजे व्याख्यानासाठी तुम्ही मॅम एक तर सगळ्यांनी वेळ दिला त्यामुळे मला सगळ्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. कारण की खरंच आज 100चं आपली कॅपॅसिटी आहे झूमची आणि 100नी भरली होती. मला सतत मेसेज कॉल येत होते की आम्हाला घेता येत नाही आतमध्ये, पण क्षमस्व कारण की कॅपॅसिटी 100ची असल्यामुळे आपण काही करू शकलो नाही. पण हो, हे जे रेकॉर्ड आपण केलं आहे याचं आपण यूट्यूबवर टाकणार आहोत आणि जेणेकरून आपण गेल्या वर्षी पण असंच घेतलं होतं, यावर्षी देखील आपण असंच घेतलं. तर हा जो आहे जे आज आपण घेतलं होतं तर ते आपण यूट्यूबवर नक्कीच टाकणार आहोत. याची लिंक पण आपण सगळीकडे टाकणार आहोत. आणि त्याचबरोबर मॅम तुम्ही अर्थात आपल्याकडे वेगवेगळे कोर्सेस घेतातच, पण तुमच्या अत्यंत अभ्यास आणि जिव्हाळ्याचा विषय हा हा आहे हे आम्हाला देखील माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे तुम्ही अत्यंत अभ्यासपूर्ण रसाळ पद्धतीने हा विषय उलगडून सांगितला त्याबद्दल तुमचे विशेष आभार. आणि नक्कीच अशाच कुठल्या तरी वेगळ्या विषयाबरोबर आपण नक्कीच भेटत राहू. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. 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 शुभरात्री. धन्यवाद.